नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? आज मला तुम्हाला कळवण्यामध्ये खूप आनंद होतोय, की थ्रिल हा माझा पहिल्या कथासंग्रहाच्या यशस्वी पदार्पणानंतर आज मी तुमच्यासमोर माझं एक नवीन पुस्तक सादर करतोय. पुस्तकाचं नाव आहे कुण्या एका लेखणीतून, लेखक अमोल परब. हे पुस्तक अस्तित्व प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं आहे. तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा, तुम्हाला खूप आवडेल. ह्या पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर कुण्या एका लेखणीतून हा एक 18 लघुकथांचा संच आहे. हा कथासंग्रह आहे खरं तर कुठल्याही ठराविक धाटणीचा नाही. म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये एखादं मानवी मन किंवा ती मानवी व्यक्तिरेखा कशी व्यक्त होईल, त्या सगळ्या अनुभवांचा हा एक लेखाजोखा आहे. तर कुण्या एका लेखणीतूनमध्ये तुम्हाला अशाच धाटणीच्या जवळपास 18 कथा वाचायला मिळतील, की या कथा काही फॅन्टसीजवरती, कधी नातेसंबंधांवरती. तर जो फोर्टे मला फार जास्त आवडतो, खास करून म्हणजे भय किंवा गूढकथा. तर ह्या सगळ्या प्रकारच्या कथा तुम्हाला याच्यामध्ये वाचायला मिळतील. म्हणजे माझा ना एक विश्वास आहे, जो मी तुम्हाला नेहमी बोलून पण दाखवला आहे, की मराठी वाचक हा ना फार सुज्ञ आणि चोखंदळ आहे. म्हणून मराठी साहित्यामधील कुठल्याही एका विशिष्ट साहित्य प्रकाराला डोळ्यासमोर न ठेवता जवळपास मराठी साहित्यामध्ये उपलब्ध असलेले सगळे साहित्य प्रकार मी ह्या कथासंग्रहामध्ये समाविष्ट केलेले आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट ह्या कथासंग्रहाबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल, की म्हणजे आजपर्यंत तुम्ही जी सिनेमातली गाणी आहेत, त्या गाण्यांच्या रसग्रहणाच्या बाबतीत किंवा ती गाणी कशी बनली, ह्या इतिहासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला बरेचसं असं लेखन वाचायला मिळालं असेल. पण काय होईल जर का समजा त्याच गाण्यावरती एखादी जर का समजा तुम्हाला कोणीतरी वेगळीच गोष्ट सांगितली तर? मजा येईल ना? तर त्याच गोष्टीला समोर ठेवून मी एक वेगळा प्रयत्न केला आहे, जो सहसा मराठी साहित्यामध्ये आजपर्यंत कोणी केला नसावा असं मला वाटतं, की जी हिंदी गाणी असतात, जशी आपके आँखों में कुछ किंवा तेरा मुझसे है पहले का नाता कोई. ही जी गाणी आहेत त्या गाण्याचा मूळ प्लॉट जर का समजा मी बदलला आणि त्याची जर का समजा मी तुम्हाला वेगळीच काहीतरी गोष्ट सांगितली कुठलीतरी, तर कसं वाटेल? तर त्या हिशोबाच्या गोष्टी मी याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. तर मला तुम्हाला हे कळवण्यात आनंद होतोय, की कुण्या एका लेखणीतून हा माझा एक नवीन कथासंग्रह मी तुमच्यासमोर सादर करतोय आणि हा कथासंग्रह तुम्ही नक्की वाचा आणि वाचल्यावरती तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून मला कळवा. तर हे पुस्तक तुम्हाला अस्तित्व प्रकाशन यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती उपलब्ध आहे. जे तुम्हाला 10 दिवसाच्या कालावधीमध्ये प्राप्त होईल, जेव्हा तुम्ही त्याला ऑर्डर द्याल तेव्हा. त्याच्या व्यतिरिक्त हे पुस्तक Amazon, Flipkart, Meesho इथे देखील अवेलेबल आहे आणि त्याचप्रमाणे ह्या पुस्तकाची ई-बुक कॉपी Amazonवरती अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्या Android किंवा कुठल्याही फोनवरती जर का Kindle हे ॲप्लिकेशन तुम्ही जेव्हा डाउनलोड कराल, तर त्याच्यावरती तुम्हाला हे पुस्तक तिथेही वाचता येईल ई-बुकच्या माध्यमातून. तर नक्की वाचा कुण्या एका लेखणीतून. फार सुंदर असा मी प्रयत्न केलेला आहे ह्या ह्याच्यामध्ये आणि जो झाला आहे की नाही ते तुम्ही नक्की मला कळवालच. आणि जसं तुम्ही थ्रिलसाठी जे मला प्रोत्साहन दिलं होतं, त्याच प्रकारचं प्रोत्साहन तुम्ही पण ह्या पुस्तकाला मला द्याल अशी मला आशा आहे. तर नक्की वाचून बघा कुण्या एका लेखणीतून. धन्यवाद.